असं असताना 4-4, 5-5 वर्षे दूध संस्था चालू असताना गोकुळला एक दिन तर 2-2, 3-3 वेळा या ठिकाणी मतदान केलंय. असं असताना तुम्ही आमच्याला मतदानापासून वंचित ठेवू नका आणि जे हिअरिंग जे चालू आहे ते ताबडतोब ह्या 2 दिवसात चालू ठेवा. खऱ्या अर्थानं 2-3 वेळा मागे गडिंग्लज आजाराची लोक आली होती, चंदगडची लोक आली होती. त्या ठिकाणी त्या आल्यानंतर त्या या ठिकाणी अधिकारी उपस्थित नव्हते. नोटीस तारखेच्या दिल्यात, परंतु या ठिकाणी मुद्दाम अधिकारी उपस्थित राहत नाहीत. या नुसार आमच्या दूध संस्थांना मतदानापासून वंचित ठेवण्याचा कार्यक्रम हे ठाकरे साहेब करतायत का काय असं आम्हाला वाटत आहे. आणि आता सुद्धा त्यांच्याशी आम्ही बोललो तर राजकीय वास या ठिकाणी येत आहे आम्हाला. इथनं मग दूध उत्पादकांना दुधाचा वास येत होता, परंतु आता ह्या ऑफिसमध्ये आल्यानंतर राजकीय वास आलाय. राजकीय प्रेशरसाठी ते वारंवार चुकीचे उत्तर देत आहेत आणि सांगत आहेत की बघूया करूया, मी लवकरात लवकर करतो आणि सातत्याने 70 ते 80 दिवस सांगत आहेत. जरी उच्च न्यायालयाने या ठिकाणी सांगितलं असलं तर 27 तारखेच्या आत तुमची काय असेल ते मत मांडा, हे मांडू शकत नाहीत, कारण त्यांना हे प्रलंबित ठेवायचं आहे. आणि आमच्या सर्व संस्था ज्या पात्र आहेत त्या पात्र संस्था या ठिकाणी मुद्दाम मतदानापासून वंचित ठेवावं आणि गोकुळ दूध संघाला दूध पुरवठा न करून गोकुळ दूध संघाला सुद्धा अडचण आणण्याचं काम या ऑफिसच्या माध्यमातून होत आहे असं आमच्या कार्यकर्त्याला वाटतंय. आम्ही आता त्यांना 2-3 वेळा बोललेलो आहे, 2-3 वेळा भेटलोय. आज तर निवेदनच दिलेलं आहे आम्ही. जर नाही झालं तर ह्या इथून पुढे आम्ही उग्र आंदोलन केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. आणि 1108 दूध संस्थेच्या मागे संपूर्ण आम्ही एकजुटीने आम्ही या ठिकाणी उभा आहे. आणि आमच्या दूध संस्थेच्या विरोधात जो कोणी असेल किंवा जे कोणी राजकीय पार्श्वभूमी त्याला प्रेशर टाकत असेल त्याला सुद्धा आम्ही 1108 दूध संस्था त्या ठिकाणी ज्या त्यावेळी व्यवस्थित जबाबदार ठेवीन असं या ठिकाणी मी सांगतो.